रुग्णाच्या नातेवाईकाला धमकी देणाऱ्या डॉक्टर केमकरची चौकशी करून कारवाई करणार आरोग्य मंत्री दीपक सावंत यांचं आश्वासन। IBN लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट। कोपर्डीतल्या पीडित कुटुंबाने रामदास आठवलेंना भेट नाकारली। नवी मुंबईतल्या स्वप्नील सोनावणेच्या हत्याकांडाच्या CID चौकशीची आठवले यांची मागणी। लातूरमध्ये तलावात सुरू आहे सर्रास वाळू उपसा, पण अधिकारी म्हणतात वाळू नाही हा तर गाळ उपसा। अधिकाऱ्यांचाच वाळू माफियांना वरद हस्त असल्याचा नागरिकांचा आरोप। बुलढाण्यात प्रवासात महिलांचं मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या भामट्याला नागरिकांनी दिला चोप। नंदलाल राठी याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, पण कारवाई काहीच नाही। आणि शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी बिल्डर सुरेश हावरे यांची वर्णी लागण्याची शक्यता। विधिमंडळ अधिवेशनानंतर होणार घोषणा, 4 वर्षांनंतर मिळणार विश्वस्त मंडळ। नमस्कार, मी केतकी जोशी। गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी सोलापूर मधली आपल्याकडे आहे। एका रुग्णाच्या नातेवाईकांना डॉक्टर सतत धमकी देत होते आणि या डॉक्टरवर कारवाई करण्याचं आश्वासन आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी दिलेलं आहे। या डॉक्टरची रुग्णाच्या नातेवाईकांना जीवे मारण्याची धमकी होती आणि हा डॉक्टर साधा सुद्धा नाहीये, तर सोलापूरच्या करमाळा उपजिल्हा रुग्णालयातला हा डॉक्टर आहे। आपल्या पत्नीच्या प्रकृतीची हेळसांड झाली आणि तिच्याकडे नीट लक्ष दिलं नाही, तिच्या तब्येतीवर त्याचा परिणाम झाला। याबद्दल या रुग्णानं तिथे तक्रार केली होती आणि या रुग्णाच्या नातेवाईकाला दादागिरी करत डॉक्टर केमकर सतत बोलत होते। फोन करून त्यांनी धमकी दिलेली आहे आणि या डॉक्टरांच्या धमकीमुळे या रुग्णाचं कुटुंब दहशतीतच जगत होतं। प्रसूतीच्या वेळेला आपल्या पत्नीची हेळसांड केल्याबद्दल करमाळा जिल्हा उपरुग्णालयातल्या या डॉक्टरांवर, या संबंधित डॉक्टरांवर कारवाईची मागणी सोमनाथ वाघमारे यांनी केली होती। पण या सोमनाथ वाघमारेलाच खुद्द या हॉस्पिटलचे जे अधीक्षक आहेत डॉक्टर केमकर यांनी आपण कोणाचं तरी मर्डर करू अशी धमकी दिली आणि त्यामुळे वाघमारे कुटुंबात भीतीचं वातावरण होतं। आणि या डॉक्टर केमकरांनी जी धमकी दिली होती या रुग्णाच्या नातेवाईकाला, ते सगळं फोनवरचं संभाषण आहे ते IBN लोकमतकडे आहे। काय नेमका संवाद झाला होता ते आपण ऐकूया। मला पण फोन यायला लागला इकडून तिकडून, काय झालं पुढे चौकशी काय झाली का, तुला बोलवलं होतं ते लिहून घेतलं त्याचं काय कळलं। आता म्हणा ते आता कुणातरी मर्डर करतील म्हणा, त्यातलं एक जणाचा कुणातरी मर्डर होईल म्हणा। आता काय म्हणा, काय तुम्ही कशाला ऐकता वाचलं काय मर्डर कशाला, आम्हीच काहीतरी करून घेणार। मला पण फोन यायला लागला इकडून तिकडून, काय झालं पुढे चौकशी काय झाली का, तुला बोलवलं होतं ते लिहून घेतलं त्याचं काय कळलं। आता म्हणा ते आता कुणातरी मर्डर करतील म्हणा, त्यातलं एक जणाचा कुणातरी मर्डर होईल म्हणा। आता काय म्हणा, काय तुम्ही कशाला ऐकता वाचलं काय मर्डर कशाला, आम्हीच काहीतरी करून घेणार। आपण बघतोय कशा पद्धतीने धमकी दिलेली आहे या डॉक्टरनी। पण आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्या कानावर जेव्हा हे प्रकरण गेलं तेव्हा त्यांनी या डॉक्टरांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। पाहूयात काय म्हटले ते। करमाळ्याविषयी जी काही बातमी आता माझ्या समोर आली, आणखी ज्याच्याप्रमाणे आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं त्याची गंभीर दखल घेतलेली आहे आणि निश्चितपणे अशा प्रकारची जर धमकी दिलेली असेल तर त्याच्यावरती त्वरित कारवाई केली जाईल। सोमवारी या विषयाचे पेपर्स मागून ताबडतोब याच्यावरती ॲक्शन घेतली जाईल। यानंतर लातूरची बातमी, अत्यंत धक्कादायक असं सगळं हे दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। लातूर जिल्ह्यात वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय। दिवसा ढवळ्या सर्रासपणे वाळू चोरी करून कोट्यवधींचा व्यवसाय करणाऱ्या वाळू माफियांवर महसूल खातच मेहरबान असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय। कारण लातूर जिल्ह्यातल्या कव्वा शिवारातल्या कव्वा साठवण तलावाच्या परिसरामध्ये वाळू माफियांनी धुमाकूळ घातलाय। साठवण तलावातल्या जमिनीची अक्षरशः चाळण झाली आणि वाळू माफियांनी लाखो ब्रास वाळूचा उपसा करून कोट्यवधीचा धंदा केलाय। इथे विना परवानगी JCBच्या सहाय्याने वाळू उपसा केला जातो। शेकडो टिप्पर वाळू दररोज चोरण्याचा धडाकाच सुरू आहे। पण या सगळ्या प्रकाराकडे प्रशासन मात्र जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप इथले नागरिक करतायत। आणि या चोरीची माहिती जेव्हा अधिकाऱ्यांना कळवली त्याच्यानंतर तब्बल 2 तास उशिराने ते इथे पोहोचले। आणि इतकंच नाही तर हा वाळू उपसा नाहीये तर गाळाचा उपसा असल्याचा दावाही त्यांनी केला। पण IBN लोकमत जेव्हा त्यांच्या समोर सत्य ठेवलं त्यानंतर किरकोळ 25,000चा फक्त दंड लावून आपण कारवाई केली असं त्यांनी सांगितलं।
आणि ही दृश्य आम्ही तुम्हाला पुन्हा दाखवतो। या दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसतंय जेसीबीच्या सहाय्याने कशा प्रकारे इथे वाळू उपसा केला जातो ते या दृश्यांमधून स्पष्ट होते। पण तरी सुद्धा अधिकाऱ्यांना मात्र हे मान्य होत नाहीये। ही वाळू इथून काढली जाते जेसीबीच्या सहाय्याने, त्यानंतर ती ट्रकमध्ये भरली जाते आणि त्यानंतर ती बाहेर पाठवली जाते। अवैधरित्या अशी शेकडो टिप्पर वाळू रोज इथून उपसा केली जाते आणि ती बाहेर पाठवली जाते, पण अधिकारी काही हे मान्य करायला तयार नाहीयेत। प्रशासनाचं लक्ष असतंच की माती वाहू लागली। गेल्या 3 महिन्यापासून हा प्रकार चालू आहे। एवढा सगळं गौण खनिज सगळं वाया गेलेलं आहे, याचा जबाबदार कोण आहे? नाही, मातीसाठी त्यांना इथं मातीचा विषय संपलेला आहे, वाळूचा विषय चालू आहे। नाही, वाळू आता एवढं गौण खनिज प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी गेलेला आहे, याचा जिम्मेदार कोण आहे? प्रशासन आहे की वाळू माफिया आहे? वाळू माफियाला जावं लागणार। प्रशासन पकडल्यावर त्याला दंड करतात ना, गाडी पकडली की त्याला दंड करून ही करतात त्याला। एकीकडे शासन गौण खनिजाचं संरक्षण करण्यासाठी वेगवेगळे कायदे करते, त्याबरोबरच रेती माफिया आणि वाळू माफियावरती लगाम घालण्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी सूचना देखील देते। मात्र या प्रशासनाची नजर चुकवून रेती माफियाचं वाळू माफियाचं जो गोरखधंदा आहे तो अजूनही चालूच आहे। आपण सध्या उभे आहोत लातूर जिल्ह्यातल्या कवा शिवारातील एका साठवण तलावाच्या परिसरामध्ये। या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी सर्रासपणे वाळू उपसा होतोय। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हा वाळू उपसा होतोय। हा सगळा वाळू उपसा जवळपास 40 ते 50 टिप्पर्स लावून केला जातोय। त्याबरोबरच आपण या ठिकाणी पाहू शकतोय जेसीबी देखील आहे, जेसीबीच्या सहाय्याने देखील या ठिकाणी वाळू उपसा केला जातोय। असे जवळपास आज या ठिकाणी जवळपास 5 ते 6 जेसीबी आणि जवळपास 50 ते 60 टिप्पर्स लावून हा संबंध वाळू उपसा या ठिकाणी केला जात होता। यानंतर ज्यावेळी आयबीएन लोकमतचा कॅमेरा या ठिकाणी आला, आयबीएन लोकमतने ज्यावेळी या सगळ्या गोष्टीचं चित्रीकरण सुरू केलं, त्यावेळी इथले बरेच टिप्पर चालकांनी बऱ्याच जेसीबी मालकांनी या ठिकाणाहून धूम ठोकली, या ठिकाणाहून पळ काढला। लातूरच्या तहसीलदारांनी एक टीम पाठवलेली आहे, तब्बल 1.5 तासानं उशिरा पोहोचलेली टीम सध्या या ठिकाणी कारवाई करताना आपल्याला दिसून येते। एक टिप्पर आणि टिप्पर चालकावर ही सध्या कारवाई सुरू आहे आणि सध्या या ठिकाणावर पाहायला गेलं तर कोट्यावधी रुपयाची रेती, कोट्यावधी रुपयाची वाळू ही विकली गेलेली आहे आणि या गौण खनिज विकल्या गेलेल्या जबाबदार कोणाला धरायचं, नेमकं प्रशासन यावरती काय कारवाई करणार आहे आणि पुढे काय कारवाई केली जाईल, हा मात्र प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। नितीन बनसोडे, आयबीएन लोकमत, लातूर। एक महत्त्वाची बातमी आहे। माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या मुलासह 7 जणांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे। या माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा मुलगा आहे भास्कर वानखेडे, त्यानं व्हॉट्सअप ग्रुपवर शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला अश्लील मेसेजेस आणि फोटो टाकले होते। हादगाव पोलीस ठाण्यामध्ये विनयभंग आणि आयटी ऍक्ट अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भास्कर वानखेडे म्हणजे माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा मुलगा, याच्यासह सगळेच्या सगळे 7 आरोपी जे आहेत ते फरार आहेत। मुख्य आरोपी जो आहे तो भास्कर वानखेडे हा माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा मुलगा आहे। आपल्या सोबत आहे मुजीब शेख, आमचा प्रतिनिधी। मुजीब, सगळंच धक्कादायक आहे, काय नेमकं घडलेलं आहे आणि या 7 जणांचा काहीही अजून तपास लागलेला नाही का, फरारच आहेत का अजून? केतकी हादगाव शहरामधली ही घटना आहे। सोमवारी कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस आणि भाजपच्या वतीने हादगाव बंदची हाक देण्यात आली होती आणि त्याच दरम्यान वेगवेगळे मेसेजेस, फोटोज व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती अपलोड केले जात होते। त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती शिवसेनेच्या एका महिला पदाधिकाऱ्याने काहीतरी कमेंट टाकली होती आणि तिला प्रत्युत्तर म्हणून हे भाजपाचे जे पदाधिकारी आहेत, त्याच्यामध्ये भाजपाचे शहराध्यक्ष आहेत राजू तावडे आणि त्यांच्यासोबत हा माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा मुलगा भास्कर वानखेडे आणि अन्य त्याचे भाजपाचे काही सहकारी आणि कार्यकर्ते होते। त्यांनी अत्यंत अश्लील असे SMS त्या ग्रुपवरती त्या महिलेला संबोधून टाकले होते। तिच्याबद्दल आक्षेपार्ह असे विधान देखील त्यांनी त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती केले होते। फोटो देखील अश्लील तिला पाठवले होते। या प्रकरणामध्ये त्या महिला पदाधिकारी शिवसेनेच्या त्यांनी पोलिसांमध्ये दाद मागितली होती, परंतु पोलिसांनी या अजूनही हे सगळे आरोपी काही सापडू शकलेले नाहीयेत। मुजीब, या सगळ्या माहितीबद्दल आतापर्यंतच्या धन्यवाद। आपण या बातमीवर लक्ष ठेवून असणार आहोत। भास्कर वानखेडेसह 7 आरोपी सध्या तरी फरार आहेत। गावाकडच्या बातम्यांमध्ये आणखी घडामोडी पाहायच्यात, पण एक ब्रेक घेऊयात। पहा फक्त आयबीएन लोकमत।
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोपर्डीतल्या पीडित मुलीच्या कुटुंबियांना ते जेव्हा भेट घ्यायला जात होते तेव्हा पीडित मुलीच्या कुटुंबियांनी त्यांची भेट नाकारली। आठवले आज कोपर्डीला जाण्यासाठी निघाले होते, पण ही भेट नाकारल्यानं ते माघारी फिरले। पण नवी मुंबईतल्या स्वप्नील सोनावणेच्या कुटुंबियांची मात्र त्यांनी भेट घेतली। स्वप्नील सोनावणे हत्या प्रकरणाची CID चौकशी करावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांना करणार आहोत, असंही आठवलेंनी सांगितलं। स्वप्नील कुटुंबीय यांची भेट घेण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आपल्या इथे आलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। आठवले साहेब, काय तुम्ही म्हणा स्वप्नील सोनावणेची हे दुर्दैवी जे मृत्यू झालेला आहे यावरती तुमची भूमिका? आता माझी भूमिका हीच आहे की प्रकार अत्यंत गंभीर आहे आणि अशा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कॉलनीमध्ये राहणारा एक जो 11वी शिकणारा तरुण आहे, जो बौद्ध समाजाचा आहे आणि त्याचे वडील बँकेमध्ये नोकरी करत आहे, तर मला वाटतं एवढ्या अशा कॉलनीमध्ये बाहेरून लोक येतात आणि दादागिरी करून यांना घेऊन जातात, त्या ठिकाणी मारहाण करतात। मला वाटतं की प्रेम प्रकरण करणं काय चुकीचं नाही, तर दोघांनी प्रेम केलेलं आहे, त्यामुळं अशा पद्धतीने स्वप्नीलची हत्या होणं ही बाब अत्यंत गंभीर आहे। कापर्डी बाबतीत आपली काय भूमिका? आपल्याला आज जाण्यासाठी सांग नाही, कापर्डी गावाच्या संबंधामध्ये काय, आता मी तिथे जाणार होतो, परंतु तिथे त्या फॅमिलीने काहीतरी भेटण्यासाठी त्यांना नकार दिल्याची माहिती मिळाली आणि मी प्लेननी पुण्याला जात असताना मी जाण्याचा रद्द केलं। मात्र यस्मिनचा फोन आला, रात्री मुख्यमंत्री माझ्याशी बोलले होते, पण मी हा विचार केला होता की मराठा समाजाच्या मुलीवर अत्याचार झाला आहे आणि आम्ही येत नाही, अशाही पद्धतीची भूमिका काही लोकांची होती। परंतु मी चाललेलो असताना त्या ठिकाणी काही संघटनांनी त्याचं राजकारण केलं, त्यामुळं जरी मला नाही जाऊ दिलं तरी आम्ही त्या फॅमिलीसोबत आहोत। त्या मुलीच्या जी हत्या झालेली आहे त्याच्यामध्ये दलित तरुण असेल किंवा कोणी असतील, सगळ्यांना पकडलं पाहिजे असं माझं म्हणणं। स्वप्नीलच्या बाबतीत त्यांनी म्हटलं की CID चौकशी व्हायला पाहिजे, जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावरती देखील कारवाई व्हायला पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिश बाबरसह विनय मात्रे, IBN लोकमत, नवी मुंबई। आणि यानंतर आपण बघणार आहोत एक जरा एकदम वेगळी बातमी। आज लोकमान्य टिळक यांची 126वी जयंती आहे आणि त्यांच्या स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या गर्जनेला यंदा 100 वर्षही पूर्ण होत आहेत। याच निमित्तानं आम्ही उजाळा देतोय टिळकांच्या या काही आठवणींना। ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले यांनी या गर्जनेच्या वेळेस नेमकं काय घडलं होतं याचा सांगितलेला हा इतिहास पाहूयात। पहिल्यांदा आले ते व्यासपीठावरती चढले नाहीत, ते म्हणाले मी प्रतिनिधींमध्ये बसतो, कारण मी अजूनही काँग्रेसचा अधिकृत प्रतिनिधी झालेलो नाही आहे। काँग्रेसचा अधिकृत प्रतिनिधी होईन तेव्हा मग पाहिजे तर मी व्यासपीठावरती येऊ शकेन। तर स्वतः अंबिकाचरण मुजुमदार, त्यावेळच्या लखनौ काँग्रेसचे अध्यक्ष, ते खाली उतरून गेले आणि म्हणाले दादा तुम्ही वरतीच यायला पाहिजे, म्हणून त्यांना आग्रह करून वर घेऊन गेले। तर तिथं झुब्बड उडाली टिळकांचा चरण स्पर्श करण्यासाठी, टिळकांच्या पाया पडण्यासाठी। आणि मग नंतरचं जे वर्णन आहे ते सगळ्यात महत्त्वाचं, टिळक जेव्हा बोलायला उभे राहिले त्यावेळेला त्यांनी थेट इंग्रजांना आव्हान दिलं आणि सांगितलं की तुम्ही आम्हाला असं म्हणता की आम्ही आर्य आहोत आणि आर्य आहोत म्हणजे परके आहोत आणि ही भूमी ही अनार्यांची आहे, ती तुम्ही आमच्याकडून बळकवली, तुम्ही अनार्यांकडून ही भूमी बळकवली। ठीक आहे, आम्ही आर्य आहोत, आम्ही ही भूमी बळकवली, पण तुम्ही कुठं इथल्या आहात? तुम्ही परकेच आहात, तर तुम्ही पहिल्यांदा हा देश सोडून चालू लागा। हा देश हा तुमचा नाही, म्हणून तुम्ही चालू लागा। आणि या पुढलं सगळ्यात वाक्य महत्त्वाचं आहे, जे स्वामी श्रद्धानंदांनी अस्सल रिपोर्टिंग त्यावेळचं जे केलेलं आहे, जे टिळक गेल्यानंतर त्यांनी लिहिलेल्या लेखामध्ये म्हटलेलं आहे, ते असं की टिळक असं म्हणाले की हा देश तुम्ही कुणाच्याही ताब्यात द्या, हा देश तुम्ही भिल्ल, गोंड, आदिवासी, दलित, मुस्लिम कुणाच्याही हातामध्ये हा देश द्यायला हरकत नाही, त्यांना इथं राज्य करू द्या, आम्ही त्यांची सेवा करायला तयार आहोत, पण हा देश तुमचा नाही आहे, तुम्ही चालू लागा। हा देश तुमचा नाही आहे, तुम्ही या देशात राहता कामा नये, स्वराज्य हे आत्ता मिळवण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून मग त्यांनी पुढच्या सेकंदाला घोषणा दिली, होम रूल इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच। ही घोषणा त्या घोषणेचंच आहे, म्हणजे सगळा समाज जो पेटून उठला त्यावेळेला, टाळ्यांचा इतका कडकडाट झाला। त्यांनी असं लिहिलंय की टाळ्यांचा जो कडकडाट झाला तो जणू काही आकाशाशी स्पर्धा करत होता। आणि यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे एक पुन्हा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर परत भेटूया।
शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी नवी मुंबईतले जे बिल्डर आहेत आणि भाजपचे नेते आहेत ते सुरेश हावरे यांची निवड होण्याची शक्यता आहे, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या रवींद्र मिर्लेकर यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे। सुरेश हावरे हे नवी मुंबईतले भाजपचे नेते आहेत आणि त्यांनी गणेश नाईक यांच्या विरोधात 2009 मध्ये विधानसभा निवडणूकही लढवली होती। नवी मुंबईतली प्रख्यात बिल्डर अशी त्यांची ख्याती आहे। गेल्या 4 वर्षांपासून शिर्डी संस्थानचं विश्वस्त मंडळ नेमलं गेलं नाहीये। विधिमंडळ अधिवेशनानंतर विश्वस्त मंडळाचीही घोषणा होण्याची शक्यता आहे। याशिवाय या विश्वस्त मंडळामध्ये स्थानिक आमदार म्हणून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि शिर्डी नगरपंचायत नगराध्यक्ष जे आहेत त्यांचंही नाव निश्चित होण्याची शक्यता आहे। आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। पहा फक्त IBN लोकमत।